अध्याय 40. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता दीनबंधो अनाथनाथा. पुढे ग्रंथ बोलवी. मागील अध्याय रसाळ वचन. तुवा बोलविले कृपे करून स्वर्गी चरपटीनाथे जाऊन इंद्राचा गर्व हरियलासी. हरिहरांचे जिंकुनी कोटी पुढे लोभाचे भेटी गमन कळा नारद होटी. प्राप्त झाली महाराजा उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान. पुढे पातले पाताळ भुवन घेऊनी बळीचा गौरवमान. वामनांते भेटला भोगावतीचे करुणी आंघोळी. पुन्हा पातला भूमंडळी यावरी कथा पुढे कल्होळी. नव रसाचे वाडिका असो आता रमारमन. ग्रंथाक्षरी बैसला येऊन पुढे श्रोती सावधान. कथा रस घ्यावा की इंद्र चरपटीने जिंकला. वैभवे मशकातुल्य केला तरी तो विस्मयवान खोंचला. खडतरपणी हृदयांत. मग जो गुरु वाचस्पती परमन्याता सर्वमूर्ती. सहस्त्रनयन तया प्रती घेऊन या बैसलासी. देवमंडळात सहस्त्रनयन घेऊन बैसलासी कनकासन. जैसा नक्षत्री रोहिणी रमन अति तेजे मिरवला. ऐसा रीती पाकशासन बैसला सेवुनी सभास्थान. मग बृहस्पती विस्मयरत्न चरपट प्रताप सांगतसे. आहा वय धाकुटे सानरूप परी अर्कासमान थोर प्रताप. हरिहरादी करुणी लोप स्थापुनी गेला आपुलोची. तरी वाताकर्षण विद्या सबळ. देवदानव झाले निर्मळ. नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना. तरी या ते करुणिया उपाय साध्य करावी इतुकी ठेव. या कर्मासी कोण लाघव स्वीकारावे महाराजा. की तयांच्या ग्रहाप्रती जाऊनी दास्य करावे मनोधर्म. तोषवनी सर्व कर्म महीवर मिरवावे. असो या उपरी यत्न करून भेट घ्यावी त्या गवसून. परी ते जोगी तीव्रपणे वर्तताती सर्वदा. तरी उगलीच घेऊन सदृढ भेट. अर्थ वधवा तयासी निकट. परी काय चाड आमुची अलोट. कार्यार्थी भीड कोणती तरी भिडेचे उपजे पण. उजेड पडेल दास्यत्व करुण. तया मागे रानोरान अपार मही हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी. उदय पावेल कृपानवाळी. अमरपुरीची देवमंडळी तेजोयुक्त होईल. म्हणाल ऐसे कासयान हा विपर्यास येईल घडून. तरी मही होता पुण्य पावन. आसन माझे घेतसे तरी मी येते सावधान. करुणी रक्षितो आपले आसन. तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मजलागी. ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती येथेच आणावे महायज्ञ. तरी तो यज्ञ म्हणसील कैसा. यज्ञ करावा सोमभासा. त्या निमित्ते नाथराजसा घेऊनी यावे स्वर्गासी. मग तो येथे आपल्या आल्यापाटी दावुनी भक्तीची अपार कोटी. मोह उपजोनी नाथपोटी कार्य साधुनी गेहिजे. ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमरराज. उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचारया. यावरी बोले कचतात हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टसुत उपरिचर नामे मिरवितसे. उपरिचर जाता मही तळवटी. मच्छिंद्राची घेईल भेटी सांगुनी त्या ते कार्य शेवटी. मग मच्छिंद्र आम्हा बोधिल तरी त्या ते पाचारून. कार्याज्ञाचा वधुनी काम विमान यांनी रूढ करून पाठवावा महाराज. या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत. गौरवणे तुवा त्या ते तुष्टचित्ती मिरवावा. तरी शक्ती तव सरिता लोट. मच्छिंद्र उदधी पोट संगमिता पात्र अलोट. प्रेम तोये भरले आहे असे. तरी सुमुखाचे पडता जळ. कार्यशुक्ती का मुक्ता फळ. तू ते ओपील तपोबळ. नवनाथ आणुनिया मग तो मुक्त अविंद विधी. लावी भक्तीच्या शस्त्रसंधी. मग ते रत्न कर्णविधी स्वीकारी का महाराजा. ऐसे ऐकुनी गुरुवचन परमतोषला सहस्त्रनयन. मग रथी मातली पाठवण उपरिचरा पाचारी. उपरिचर येतावदे त्या ते म्हणे महाराजा. कामना मनात उदेली करू सोममख्या ते पूर्ण करी आता तू.
तरी विमानयानी करुणी आरोहण जाऊनी मच्छिंद्रनंदन उपरी त्या ते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी मग ते आर्या भावार्थित मिळविणी आणि अमरपुरीत मखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमानयानी बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षणीया पातला तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसूत बद्रिकाश्रमी जालिंदर अडभंगीनाथ तीर्थस्थानी ऐक्य मेळा झाला असे एक ऐशा समुदयात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला जातात मग उठोनी मौळी चरणांते समर्पित महाराजा मग नाथ वसू भेटून बैसला सकळांमध्ये वेष्टून म्लानवानी कार्यरत्न अमरांचे सांगतसे म्हणे महाराज हो शुक्रापोटी अर्थ उधेला मखकोटी तरी आपण नवही जेटी साहे व्हावे कार्यार्था बहुतां परी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन उपरी मच्छिंद्राते बोधून अवश्यपणी वदले मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी गोपीचंद रायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी गौड बंगाली हेला पट्टण प्रविष्ट झाले तै विमान राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली उपरी विमान यानी होऊन पाहते झाले वडवा लग्राम तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी तेथुनी भरतरीचे करुणी काम विमान चालविती इच्छिल्या व्यामे तो गौतमी तिरीनाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे या परी तीर्थकरिता महिपाटी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा पुढे मानदेशी विटग्राम नामाने पाहते झाले विमानयाने तेथे रेवनसिद्ध बोधून आरूढ केला विमानी असो नवनाथ परिवारासहित ते विमानयानी झाले स्थित 84 सिद्धांसमवित अमरापुरी पातले विमान येता ग्रामद्वारी समोरा आला वृतारी परमगौरवनी वागुत्तरी चरणावरी लोटला सकळा करुणी नमना नमन नेत सदना सहस्त्रनयन आपुल्या आसनी बैसवून षोडोपचारी पूजले नवनाथा पाहून सकळ अमर मनी संतोषले अपार तेज पाहुनी या गंभीर येथे उभे तेथे ठाकले मग हवन कृत्य मनकामना वदता झाला सकळ जना मने महाराजा कवने स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवर पाळा एक मात सिंहलद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा अटवी कानन आहे तुमचे शीतळ छाया भरित जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच उपरिचर वसु गंधर्व घेऊन पाहत झाले अटव्यवन तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला दंपत्य बैसवनी सहस्त्रनयन मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती 9 जण स्वाहा म्हणून कुंडी टाकीती परी किलो तळेचे सीमे अंत अटव्य वन होते अद्भुत यज्ञ होता मिननात मच्छिंद्राते आटवला मग पाचारुणी उपरिचर तात मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ सिंहलद्वीपी मिननात कवनग्रामी ठेविला येरू म्हणे त्याच्या ग्राम सीमेंत अटव्य वन हे विख्यात विराजित तरी किलोतळे सहित मीननाथ पाचारितो आताची मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किलोतळारत्न पाचारुणी एक क्षण भेटी केली उभयंता परमस्नेहाने एक काही वाहवले मोहप्रवाही उपरी दारासुत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडभंगीनाथ निर्वित बैसले समुदयात यज्ञ आहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा दहानाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र जती पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यास ते बैसविला अभ्यास करिता मीननाच वाचस्पती शक्राशी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेन तरी दंपत्यार्थ उपरिचर वसु बैसवनी पाहवा अर्थ सुरसु ऐसे बोलता प्राज्ञे विशेषु अमरपाळ समजला मग हातीचे सोडून यज्ञकंकन वसु हाती केले स्थापन
मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निज दृष्टी विलोकी सर्व पदार्थ आणोनी आपण अंगे जिजवी शचीनंदन उदक पात्र सांगता जाण सिद्ध होय पुढारी खाद्य भोज्य षड्रस अन्न करे आणि तसी पात्री वाढून शेवटी शिनले तयांचे चरण निज हस्ती चुरितसे ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन हृदयी भाविती यावरून प्राण सांडी करावी एरीकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समय जाणून साक्षेप इंद्र मयूर वेशे नटलासी निकट तरु शाखेवरती विद्याभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्र जपती वाता आकर्षण लादले दैवे सर्वत पराहटी सकळ लादली हातवटी उपरी वाताकर्षण विद्यापाटी वात प्रेरक अस्त्र लादले ऐसी विद्या होता सगन परम हर्षला सहस्रनयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तंवंतरी तमवरी असो हवन अर्पणाहुती मग पाऊनी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्र पूजय बैसला मग पूजा करुणी सांगोपांग उपरी दशमनाथे पूजिले अंग वस्त्रभूषणे चांग देऊनिया गौरविले सकळा बैसुने कनकासनी उभा राहिला जोडुनी पाणी सर्वांसी वदे म्लानवदनी नाथ वचन माझे परिसा माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मयूर वेश धरुणी माये अभ्यासले विद्येते मीन जतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न तरी आपला वर त्याते देऊन स्नातपणी मिरवावे ऐसे बोलता अमरनाथ सर्वांसी समजले तस्करी कृत्य मग ते कोपोनी परमचित्तांत शापवचन बोलता ते म्हणते इंद्रातू कृत्रिम आणिले ठक वावया कारण तरी चोरुणी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी ऐसे बोलता सकळ जती मग उपरिचर वसु वाचस्पती गौरवनी अपार युक्ती तुष्ट केले चित्तात म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तप आचारावे इंद्राने 12 वर्ष तप आचारिता विद्या फळेल तत्वता परिनाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल ऐसे बोलुनी सकळ जती विमान रूढ झाले समस्ती खाली उतरुनी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमित या उपरी किलोतळे ते मच्छिंद्र जती पुसोनिया चालिला मग किलोतळेचे नमन अवर्ण्य आहे अनुष्ठान नेत्री प्रेमबिंदू आणून बोळविले नातासी सवे घेऊनी मीननाथ विमानयानी झाले समस्त खाली उतरुनी मृत्यू महित नाना तीर्थे पाहिले हेला पट्टणी मैनावती पोहोचवणी तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथे तीर्थशती सिद्ध 3 निर्मिले तयांचे सांगितलेले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम असो सिद्ध कटकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती एरीकडे अमरनाथ लक्षणीया सह्याद्री पर्वत 12 वर्षे तपनिश्चित तीव्रपणी आचारला परी ते आचारिता तीव्रपणी मंत्रप्रयोगे सोडी पाणी तेने सरिता लोटलोटणी भीम रती ते भेटिले ते मन्निकर्णिकेचे जीवन आणले होते कमंडलू भरून परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायानी पडले ऐसे तप करून स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले मटीत राहिला काने फाजती उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती जान पीर तो जालिंदर जती गर्भागिरी नांदतसे त्याहुनी खालता गैबी पीर तो गहिनीनाथ परमसुंदर वडवाळ ग्रामी समाधीपर नागनाथ असे की वीटग्रामी मानदेशात तेथे राहिले रेवन्नाथ चरपटी चौरंगी अडवंगी तीर्थ गुप्त अद्यापी करिताती भरतरी राहिला पाताळ भुवनी मीननाथ गेला स्वर्ग लागुनी गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ
ते सो समर्थे गेले वैकुंठात. विमान पाठवणी मैनाविती ते घेऊन विष्णू गेलासे. पुढे 84 सिद्धापासून नाथपंथ मिरवला. अति सामर्थ्याने येथुनी चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन. प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरविले. उपरी सांगून रेतशिती आपण मच्छिंद्राची जन्मतिथी. तो बद्रिकाश्रमाप्रती तपालागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठन नित्य करिता भावे करून. तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासुनी महाराजा. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्धर्थ कळा साधिली. तो अध्याय करिता नित्य पठन. अपार धन लाभेल संसारी जाण. विजय लक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्र. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतशिती. युद्ध करुणी उपरांती ऐक्यचित्त झाले असे. यांचे झाली या पटन. शत्रू होतील क्षीण मुष्टिविद्या साधन तया होत सर्वथा. मुष्टिबाधा झाली असून अपकार होईल ती येणे. मूर्तिमंत मारुती करुण रक्षण राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समस्ता. रणी जिंकुनी वसुसुता ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्यपठन करिता चुकेल कपटांची बंधन व्यथा. शत्रू पराभवनी सर्वता निरंतर शांती मिरवेल. पाचवे अध्यायीचे कथन भूते घेतली प्रसन्न करुण. अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठन. भूत संचार नव्हे त्या घरा कारण. आले असता जाती सोडून परम त्रासे करुणिया. सहाव्या अध्यायात शिव अस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्तवश झाली अस्त्रे. तो अध्याय नित्य करिता पठन. शत्रू लागी पडेल मोहन. निष्कपट तो करुणी मन किंकर होईल द्वारीचा. सातव्या अध्यायी अपूर्व कथा जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता. उपरी स्वर्गापासव मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता ऐकता. लिप्त नोहे 84चे व्यथा. झाली असेल मिटेल सर्वता. चित्ता व्यथा हरतील जखीन भयापासूनी. त्वरित मुक्त होईल जणी. एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी फलप्राप्ती घेईजे. आठवे अध्यायी सकळ कथन पशुपतरायासी रामदर्शन. रणी मित्र राज जिंकून केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता ऐकता. आपुला सखा देशावरता. तो ग्रहासी येऊन भेटेल तत्वता. चिंता व्यवस्था हरेल की. नववे अध्यायी कथन गोरक्षाचा होनी जन्म. उपरी सेवुनी बद्रिकाश्रम विद्यार्णव झालासे. तो अध्याय नित्य गाता ऐकता. साधेल विद्या इच्छिल्यास अर्था. ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करुणी राहे. दशमाध्यायाचे कथन श्रीदेशी मच्छिंद्रनंदन अंजनी सुत अर्थी पाठवून अर्थ किलो तळेचे पुरवले. एकांती बैसुनी अनुष्ठान संजीविनी पाठ करी गौरनंदन. गहिनीनाथाचा झाला जन्म. कर्दम पुतळा करिता तो अध्याय करिता पठन. स्त्रियांचे दोष जातील कपटपण. फळे वाचतील होता जाण. जगी संतती मिरवेल. उपरी ग्रहद्रव्याचा यज्ञांत उदय पावला जालिंदरनाथ. तो एकादश अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना. आणि जयाचे धोळारत पूर्वीचा काही दोष असत. तो जाऊनी संपत्ती विशेषाते संतती सहभोगीला. 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन. उपरी कानिपाचा होऊनी जन्म विटंबले देवासी. तो अध्याय करिता पठन. शोभन पावे कोणी देवता जाण. शोभित असल्या होतील शमन. सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती प्रसन्ननाथ होऊनी केले अचल सनात. ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठन. श्रीहत्येचे दोष सगन. त्यांचे होऊनी सकळ निरसन. उद्धरील पूर्वजा चतुर्दश अध्यायी कथन. गर्तेत जालिंदर गोपीचंदाने श्री बोले घातले नेऊन.
गुप्त निशी माझारी तो अध्याय पठन करिता असेल बंद कारागृही व्यता तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल पंचदशांत सुडाळकता कानिफा मारुतीचे युद्धकन्न उपरी श्रीराज्यात जाऊन आतिथ्य पूर्ण भोगिले तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्यकृत शांती पाहुनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल 16व्या अध्यायात कानिपा भेटला गोपीचंदा ते तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य दुःख स्वप्नाते नाशिल 17 अध्यायी कथन जालिंदर काढिला गर्तेतून उपरी नाथांची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला तोची अध्याय पठन करता योग साधेल योग आचरता दुष्ट बुद्धी जाईल सर्वता सुपंत पंथा लागेल तो 18 अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठून तीव्रपणी आचारला तो अध्याय नित्य पठन करिता ब्रह्महत्या नासेल सर्वता पूर्वज कुंभीपाकी असता सुटका होईल तयांची 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्री रामप्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधेल का 20व्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला तो अध्याय पठन करिता गोड लागले असेल अत्यंत वेड तरी ती चेष्टा जाऊनी धड होऊनी प्रपंच आचरेल 21व्यात श्रीराज्यातून मच्छिंद्राशी काढिले गोरक्ष नंदने नानापरी बोधुनी मन दुष्टकर्माते निविटले तो नित्य अध्याय पठन करिता नासेल बहुजन्माची गोहत्या निष्कलंक होऊनी चित्ता तपोलोकी मिरवेल 22व्यात सोरटी ग्रामी गोरक्ष मीननाथा मारुनी पुन्हा उठवला मंत्र करुणी मच्छिंद्र मोहे करुणिया तरी तो अध्याय नित्य पठन करता पुत्रांत्रियाय पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत विद्वजना मान्य की 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भाधी जाऊन सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आनिक केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोनी 24व्यात भरतरीनाथ जन्मोनी आला अवंतिके तरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळहत्या नासेल बाळहत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारी तरी ते नासेल संसारी सुखी होऊनी बाळवांचे 25व्यात गंधर्व सुरोचन रासभ झाला शापे करून तरी तो अध्याय केली पठन शाप वचन बाधेना आणि मानवा विना दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता कामीन पुत्र गुणी होईल 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसूत आणि विक्रम भर्तरीसूत एकचित्ती भेट होऊनी राहिले तो अध्याय करिता पठन गोहत्या जाती नासून गोत्र हत्या जाती नासून पोटी पाठी शत्रू संतान न राहे होऊन या 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी बैसला राव विक्रम भरतरी पिंगलेचे होऊन लग्न दत्तानुग्रह लादला तरी तो अध्याय करिता पठन पदुच्चित पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतोन सापडेल तयांशी 28व्या अध्यायात पिंगले करिता मशानात विरक्त होऊनी भरतरीनाथ पूर्ण तप आचारला तो अध्याय करिता श्रवण पठन त्या भाविकांचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदारथ सेवेसी 29व्या अध्यायाचे चरित्र भरतरी होऊनी विरक्त पवित्र गोरक्षा सांगिती अत्रिपुत्र गुरुनाथ पय केला तो अध्याय नित्य करिता पठन सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ ते चरित्र पठन करता तस्करी दृष्टीबंधन होय 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयान तरी तो अध्याय पडता कपटमंत्र न चालती 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र विक्रमदेही संचरुण 12 वर्ष राज्य करून रेवती पुत्र दिदला त्या अध्यायाचे करिता पठन आयुष्य असता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की
33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण मच्छिंद्र शव स्वर्गाहून महीवरती उतरले. तरी ती कथा करिता पठन धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवन जन्म होऊनी भेटला अत्रिनंदन सहज सिद्ध कळा दावून गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन रेवन झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळे आणले विप्राची. तरी ती कथा करिता पठन महासिद्ध येईल उदाराकरण 42 करुणी उद्धरण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा आस्तिक ऋषी झाला ताता तयाचे मातेसी. ती कथा करिता श्रवण पठन सर्प वृश्चिक दंश जया कारण झाली या विषयाचे उत्तीर्ण. श्रवण केली या अध्याय तो. 37व्या अध्यायात नागनाथा गुरु झाला अत्रिसूत उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकेले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठन सदना न लागे कुशलपण लागल्या त्याचे होईल बंधन. विद्यावंत होऊन या 38व्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्ये माझे करुणी संपन्न तीर्थावली धाडिला. तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुरा नवजोरास शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीने जिंकले अमरनाथा हरिहरादी देवा समस्त स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करिता पठन तो युद्धा जाता तपोधन शस्त्रबाण पावून जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन सर्वनाथा ते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40वा नित्यपठन करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था. यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्रपौत्री नांदेल. 39व्यात फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की. 40वा एक परिस की कामधेनू कल्पतरू गोरक्ष बोलतो वाचे करून त्याते असत्य मानिल जन जो निंदक याते दाविल निंदून तो अधिकारी विघ्नांचा इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वंश पावनी शेवटी वंशी. पिचैल ग्रंथ निंदिता हा अगाहा ग्रंथ नो हे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमयागार. परिपालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडूनी द्या की निंदावचन. विश्वास परस्वार होऊनी मोक्ष मुक्काम करी की. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहवा पठन करून. हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असते की. हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी. तरी संग्रह करून उगलेची घरी ठेवा विश्वास धरून या. हा 40 अध्यायात मंत्रयंत्र सुखकारक असती अति पवित्र दुःख दरिद्र हरणक सर्वत्र गोरक्षाने निर्मिले. पठन करिता शनमास समिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती. पठन करुणी पाहावे या उपरी वाचिता न ये जरी तरी संग्रह करुणी ठेवा घरी. नित्यवंदिता नमस्कारी कार्यतयां त्यांतची घडेल एक कुसुम झोकुनीवरती. चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदुनी युक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग. करुणी पाहावा चमत्कार नवनाथ ओढवूनी अंग कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या ग्रहाप्रती. दुंडी सुत हेची प्रार्थी मालू नरहरी देवाते. शके 1741 प्रथमाधी नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेस प्रथम ग्रंथ समाप्त झाला. तरी ओव्या सर्व नेमस्त 7,सहस्र उपरी ऐसे दैदिप्यवंत ओव्या मंत्र असती. ह्या अध्याय वाचावया न बनेल जासी. तरी अध्यायातील 1 ओवीशी पठन करुणी नाथ नामासी कार्यकाज करावे. असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे.
तरी समस्त नाथांते धुंडीसूत मालू नरहरी हेची विनवित की श्रोते असोत सुखरूपवंत सर्व अर्थी सर्वदा सोस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोध भाविक चतुर 40वा अध्याय हा गोड अध्याय 40वा ओव्या 199 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 40वा समाप्त झाला. नवनाथ भक्तिसार ग्रंथ संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.